चला आज मी आलेली आहे द केप गोवा आणि चला तुम्हाला मी दाखवते. बघू शकता मंडळी तुम्ही एकदम फॉरेस्ट गाडी थांबली गेलेली आहे. आता आपल्याला पावती फाडायची आणि आतमध्ये जायची. मी इकडे समुद्राकडे चाललेलो आहो. सेवालाल कधी काही आपण बाहेर जावाचा आणि शुभ कामे माहिती तो आपण शेरे अंग गणपती बाप्पा नामलाचा गणपती बाप्पा मोरया. एक वर्षकंती केली ती मग वो जागे पर जाय ना पण एक वर्षकंती मग वेळ कोणी मिळली ती आणि मार नशीब सुद्धा लागलो होतो कोणी आबो मग जारीचू व्हिडिओ पूर्ण देखो मग कथा जारीचू तमेल सुद्धा तिकाळूचू गणपती बाप्पा मोरया. ही आमची गाडी आहे उभी. चहा पिऊन झालेला आहे आता आणि गाडीमध्ये बसतो आणि आम्ही पुढे चालणार आहोत. आम्ही कुठे जात आहोत तुम्ही नक्कीच बघा. आता आम्ही बसलो गाडीत आता पुढे जात आहोत आम्ही आणि हा रोड खूप छान आहे. जर तुम्हाला या रोड वरून यायचं असेल तर नक्की येऊ शकता. इथे आता आम्हाला भरायचंय सीएनजी ला बघू शकता तुम्ही किती मोठी लाईन आहे आणि सकाळचे 3 वाजत आहे आणि बाजूला तिथे चहाचा धाबा सुद्धा आहे. मंडळी बघू शकता किती किलोमीटर राहिलेला आहे आता. चला मंडळी आलो आम्ही आता ज्या जागेवर आम्हाला आतुरता होती जाण्यासाठी ती जागा आमच्या जवळपास आलेली आहे आणि जसं जसं ती जागा आम्हाला दिसते तसं तसं आमचं मन आतुरता होऊन जात चालला. आता वाटायला कधी आम्ही त्या जागेवर जाऊ. गाडी थांबली गेलेली आहे. आता आपल्याला पावती फाडायची आणि आतमध्ये जायची. हे बघा पावती बघू शकता मंडळी किती छान लोकेशन आहे. एकदम शुद्ध पाण्यामध्ये पाणी कुठलं आहे गणपतीपुळे मधला. आम्ही चाललेलो आहोत गणपतीपुळेचं मंदिर इकडे राहिलेलं आहे. पहिले आम्ही इकडे समुद्राकडे चाललेलो आहोत. नंतर आम्ही फ्रेश वगैरे होऊन मग नंतर देवाचं दर्शन करायचं आहे. उजगे आम गणपतीपुळे मंदिर ओढी जारे समुद्र सामू पहिले समुद्र सामू जाण देखा आयरो पण नंतर साडी वगैरे चेंज करून आणि दर्शन येऊन जायरो गणपतीपुळेला. तर मला काही आता एक पिक्चर शूट येतो नवरा माझा नवसाचा वो गणपतीपुळे आज हा आयचा तर तमेल मग तिकाळूची तम सदा दूरची दर्शन केलो आणि समुद्र देखो एवढी कसं समुद्र गणपतीपुळे मंदिर आणि एवढीच समुद्र आंघोळी वगैरे करत आणि परत देवे दर्शन लेवा गणपतीपुळे आप सगळे एन्जॉय करायचं परवाती मला वाटो की मस्त शेऱ्या गाव की काय गणपतीपुळे न मारे अंग काही पब्लिक आमेली जात काही लोक दर्शन जामेलेच आणि काही लोक आता एन्जॉय करायचं आणि अतिरो वातावरणचं एकदम थके माहिरो खूपच नक्की जाऊ गणपतीपुळे दर्शन लेन सेन गणपती बाप्पा मोरया. हमारा इथं सारा थांब सुटे कोणी हम रात्री 12 वाजता निघले ते ठाणा माहिती आणि परवाती हम आता 5 वाजता गणपतीपुळे पूजेचा आम चहा पाळी योगच हमारो आणि हीच हमार भोजाई आम एवढीच गणपती मंदिर हीच समुद्र चालो तर मंडळी तुम्ही बघू शकता आम्ही किती चांगल्या प्रकारे एन्जॉय करत आहोत इथे. तर तुम्हाला लास्ट आहे म्हणजे सांगायचं मी आलेली आहे आज गणपतीपुळेला आलेली आहे. चला मग आता आपण दर्शन करू आतमध्ये जाऊ. जर आतमध्ये कॅमेरा नेऊ देत असेल तर तुम्हाला मी आतमधलं दाखवते नाहीतर मग कॅमेरा जर घेतला तर दाखवायची गरज नाही. तर चला मग आपण आता गणपतीपुळेला आलेलो आहोत आणि हीच तुमच्यासाठी एक सरप्राईज होती की मी कुठे आलेली आहे. तुम्ही कधी गणपतीपुळेला आले का मला कमेंट गणपती गण स्वागत आहे तुमचं गणपती बाप्पाचं दर्शन करायला. चला मग आता आपण लाईन मध्ये गुरुवाची माळ चला मग आता आपण जाऊ आता दर्शन करायला. मी गुरुवाची माळ घेतलेली आहे गणपती बाप्पाला अर्पण करायसाठी
तर चला मग आता लाईन मध्ये काही जास्त गर्दी नाही, काही नाही, व्यवस्थित खाली आहे आणि जास्त गर्दी पण नाही. तर आपलं दर्शन करू शकता. आता इकडे हा समुद्र तुम्हाला तर आधी मी दाखवलेला आहे, तुम्ही बघितलं आहे. तर या तुम्ही इकडे माझ्या मागे मागे या, तुम्हाला समुद्र दाखवते मी. म्हणजे पहिले सांगा मला साडी छान वाटते का ते कमेंट करून सांगा. आणि बघू शकता हा गेट मधून इकडे समुद्र आहे बघा. समुद्राची लाटा बघा, लोक अजून एन्जॉय करत आहे. ते चला आता तुम्हाला गणपती बाप्पाची मूर्ती दाखवते. म्हणजे बाहेरचे लोक आहे. गणपती बाप्पा मोरया. चला म्हणजे तुम्ही पण गणपती बाप्पा कमेंट मध्ये म्हणा. मोबाईल द्या. चला आज मी आलेली आहे द केप गोवा आणि चला तुम्हाला मी दाखवते. त्याला फील एकदम फॉरेनचा आहे. चला तर मग तुम्हाला मी दाखवतो. बघू शकता मंडळी तुम्ही एकदम फॉरेनचं एवढं सुंदर आपलं हे समुद्र आहे. आणि बघू शकता इथे ना एक मूवीचं शूट पण झालेलं आहे. आता कोणत्या मूवीचं शूट झालेलं आहे ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि बघू शकता एवढं छान सकाळचं लोकेशन आहे ना, वातावरण एकदम भारी आहे ना, खूप भारी. तुम्ही कधी द केप गोवाला आले का मला कमेंट करून सांगा. आज आम्ही आलेले आहोत फोंडा घाट मध्ये आणि इथली घाट तुम्ही बघू शकता एकदम स्वर्गापेक्षा सुंदर आहे. आणि इथे ना तुम्हाला एक गोष्ट सांगते, दगडावर झाड हिरवे, इथे जमिनीवर झाड नाही, एवढं दगडाच्या खाली पाणी आहे, थंडगार आहे, त्याच्यामुळे झाड सुद्धा आपली हिरवीगार आहे. तुम्ही अक्षरशः डोळ्याने बघू शकता दगडावर झाड हिरवेगार आहे. इथे पहा पहाडी आणि खाडी बघा आणि इकडचं लोकेशन बघू शकता. त्या गावापासून आम्ही वरती असं आलेलो आहोत. या घाटामधून आता वर चढायचं आहे आम्हाला. आम्ही तिथून आलेलो आहोत. तिथे तुम्ही समुद्र तिथं दाखवून तुम्हाला. इथे आपलं खास मंकी बसलेला आहे आणि सगळ्याला बघत आहे तो. आमच्या बरोबर यायला पण आम्ही त्याला नेत नाही गाडीमध्ये, कारण जागा बरोबर नाही. आणि तो बोलतो मी येतो येतो पण आम्ही नाही नेत त्याला.